कोकण, माझ्या मनातलं कोकण, मन प्रसन्न करणारं कोकण, अथांग समुद्र म्हणजे कोकण, नारळी पोफळीच्या बागा म्हणजे कोकण, कधीही न विसरता येणारं कोकण, महाराष्ट्राची शान असं माझं कोकण. स्वर्गीय कोकणाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. चला तर रत्नागिरी भटकंतीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल भटके कोकणीमध्ये. काय करताय सगळे? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आज आम्ही आलो आहोत रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये आम्ही 2 दिवसाची भटकंती करणार आहोत. तर इथे जर तुम्ही आलात 2 दिवसासाठी तर कुठे कुठे फिरायचं आणि काय काय एक्सप्लोअर करायचं ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर आज आमचा पहिला दिवस आहे रत्नागिरी ट्रिपचा आणि आम्ही थांबलो आहोत मालगुण बीच जवळ. बीच फ्रंट विलाज असं नाव आहे या जागेचं. आणि इथला परिसर कसा आहे, खूप छान आहे. म्हणजे मागेच समुद्र आहे आणि समुद्राच्या समोरच इथे छोटे छोटे त्यांनी विला टाईप असे कॉटेजेस बांधलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते इथला परिसर कसा आहे. चला तर माझ्यासोबत. कोकणात जाण्यासाठी रात्री लगबगीनं LTT स्टेशन गाठलं आणि ट्रेन पकडून रत्नागिरीला पोहोचलो. मग काय, स्टेशनहून स्कूटर भाड्याने घेतली आणि निघालो सुसाट पुढच्या प्रवासाला. रत्नागिरीमध्ये स्कूटरचे एका दिवसाचे भाडे 600 रुपये आहे. आमचा आजचा मुक्काम होता गणपतीपुळेजवळील मालगुण गावामध्ये. रत्नागिरीहून मालगुणचे अंतर 42 किलोमीटर आहे. इथे पोचायला आम्हाला साधारण 1 तास लागला. हे अंतर पार करून पुढे आलो आणि समोर निळाशार समुद्र दिसू लागला. मालगुणच्या समुद्रासमोरच आमचे रिसॉर्ट होते. रिसॉर्टचे नाव होते बीच फ्रंट विलाज. इथले टुमदार चिरेबंदी कॉटेजेस आणि सभोवतालची नारळाची बाग पाहून मन प्रसन्न झाले आणि प्रवासाचा संपूर्ण थकवाच निघून गेला. कॉटेजमध्ये चेक इन केलं. इथले कॉटेजेस स्वच्छ आणि नीटनेटके होते. आणि इथून थेट समोर समुद्राचा सुंदर नजारा दिसत होता. मित्रांनो, आता आमचा सकाळचा नाश्ता झाला आहे आणि आम्ही निघालो आहोत आपल्या भटकंतीची सुरुवात करायला. आता रत्नागिरी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं प्रसिद्ध ठिकाण आपल्या डोक्यात काय येतं? गणपतीपुळे. तर आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात गणपतीपुळ्याला बाप्पाच्या दर्शनाने करणार आहोत. तुम्ही पण चला आमच्या सोबत बाप्पाच्या दर्शनासाठी.
आता आपण पोहोचतोय गणपती देवळाकडे. आपण जिथे थांबलोय तिथून अंतर फक्त एक 10 ते 15 मिनिटावरच आहे गणपती मंदिराचं. या मंदिराला जाण्याच्या वाटेवर पण ना बरेचसे लॉज आहेत आणि होमस्टे असे लहान लहानसे आहेत, तर तिथे पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता राहण्यासाठी जागा. स्कूटर देवळाच्या आवारापर्यंत आत नेता येते आणि तिथे पार्किंगची छान व्यवस्था आहे. देवळाबाहेर प्रसाद, खेळणी, बाप्पाच्या मूर्त्या आणि फोटो यांची बरीचशी दुकाने आहेत. बाप्पाचे दर्शन घेऊन गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलो. किनाऱ्यावर फारच गर्दी होती आणि पर्यटक इथे ॲक्टिव्हिटीजचा आनंद लुटत होते. इथल्या किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स, ATV राईड, कॅमल राईड आणि पॅरासेलिंग अशा ॲक्टिव्हिटीजचे बरेचसे पर्याय आहेत. मग पुढे निघालो आरेवारेच्या झिपलाईनचा थरार अनुभवायला. इथे जाणारा रस्ता म्हणजे तर आहा, आणि त्यावरून प्रवास करताना उंचावरून दिसणारा सुंदर समुद्र किनारा हा नजारा पाहून आम्ही तर थक्कच झालो. खरं सांगायचं झालं तर इथल्या समुद्रासमोर फॉरेनचे समुद्र किनारे पण पाणी कम चायच वाटतील. आरेवारेला पोहोचून सर्वात आधी झिपलाईन ॲक्टिव्हिटीसाठी नोंदणी केली. नंबर जवळ येत होता तसे माझी भीती वाढू लागली. अखेर झिपलाईन सुरू झाली आणि तारेवरून सरकत आम्ही ही धम्माल मज्जा अनुभवली. मित्रांनो, आता तुम्ही बघितलंच असेल की आम्ही जो थरार अनुभवला झिपलाईनचा, खरंच खूप
जबरदस्त अनुभव होता. तर तुम्ही जर इथे आलात तर हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. आणि इथे जर सिंगल करायचं असेल झिपलाईन तर त्याचे 600 रुपये आहेत आणि कपल करायचं असेल तर 1200 रुपये आहेत. आणि जर तुम्ही पेमेंट कपलचं पेमेंट जर कॅशमध्ये केलं ना 100 रुपीजचा ते डिस्काउंट पण देतात. तर आम्हाला 1100ला कपलचं झिपलाईन पडलं. आता इथे मस्त निवांत बसून आम्ही सूर्यास्ताची मजा घेणार आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत हा मस्तपैकी सनसेट अनुभवायला या. सूर्यास्ताची वेळ झाली. पश्चिमेला क्षितिजावर लाली पसरली होती. समुद्राच्या फेसाळ लाटांची गाज किनाऱ्यावर येऊन शांत होत होती. आत्तापर्यंत बरेचसे समुद्र पाहिले. कोणी निळाशार, कोणी खोल, कोणी शांत, कोणी चंचल, पण आरे वारे असा समुद्र कुठेच पाहिला नाही. याला भेटून जवळून अनुभवलं. समुद्राने जणू काही त्याची गुपितं सांगितली आणि जणू मीही माझी काही गुपितं त्याला सांगितली. इथल्या सौंदर्याला डोळ्यात सामावून रिसॉर्टवर परत जायला निघालो. वाटेत येताना इथल्या मत्स्यालयाला भेट दिली. तिथे वेगवेगळ्या प्रजातींचे रंगीबेरंगी मासे पाहिले आणि रिसॉर्टवर परतलो. हॅलो मित्रांनो, तर अशी होती आमची आजची रत्नागिरीची भटकंती. तुम्हाला आमची भटकंती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया आता रत्नागिरी भटकंतीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच तर खरी मज्जा आहे. बाय, गुड नाईट.